अखेर भारताने पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं ऑपरेशन सिंदूरने। भारताने या हल्ल्यात लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त केले आहे। 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला, जिथे सुमारे 900 दहशतवादी उपस्थित होते आणि या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली राफेल विमानांनी। हो, हे तेच राफेल ज्यामुळे काही वर्षांपूर्वी मोठा वाद झाला होता। केंद्रातल्या भाजप सरकारने 7.4 बिलियन युरो मोजून 2016 मध्ये 36 राफेल विमानांची खरेदी केली, म्हणजेच प्रतिविमान अंदाजे 1646 कोटी रुपये। त्यावरूनच यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता। राफेल हे फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीने विकसित केलेले 4.5 जनरेशनचे मल्टी रोल फायटर जेट आहे। अचूक हल्ले, गुप्तहेर माहिती मिळवणे आणि दीर्घ पल्ल्याच्या मिशनसाठी डिझाईन केलेले आहे। पण या राफेलचा ऑपरेशन सिंदूरसाठी कसा वापर करण्यात आला, तर राफेल विमानांनी स्काल्प क्रूज मिसाईलचा वापर करून दीर्घ पल्ल्यावरील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले। ऑपरेशन सिंदूरमध्ये बहावलपूर आणि मुरिदके येथील जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबाच्या तळांवर या मिसाईलचा प्रभावी वापर झाला। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार राफेल विमानांनी भारतानेच डेव्हलप केलेल्या ब्रॅमोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईलचा वापर केला, ज्याची गती 2.8 मॅक आहे आणि 450 किलोमीटर पल्ल्यापर्यंत अचूक हल्ले करू शकते। ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेलने भारतीय हवाई हद्दीतूनच हल्ले केले आहेत, ज्यामुळे शत्रूच्या हवाई संरक्षणाला चकवणं शक्य झालं आणि सुमारे 70 ते 100 दहशतवादी ठार झाले आणि 9 तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। राफेलच्या स्पेक्ट्रा सिस्टीमने राफेल विमानांना पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालींपासून संरक्षण प्रदान केलं आणि यामुळे राफेल विमानं ही शत्रूच्या रडारवर न दिसता गुप्तपणे कारवाई करू शकली। या ऑपरेशनमध्ये राफेलने कोणतेही भारतीय विमान गमावलेले नाही आणि यातूनच राफेलचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ल्यांचा प्रयत्न केला, ज्यात F-16 आणि JF-17 विमानांचा समावेश होता। भारतीय राफेल विमानांनी आणि आकाश मिसाईल सिस्टीमने यापैकी एक JF-17 विमान पाडलं। तसेच राफेलच्या मेटेओर मिसाईल्स आणि दीर्घ पल्ल्याच्या रडारमुळे पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करणं अशक्य झालं। अगर कुछ बुरा होता है तो आप सवाल जवाब मुझसे करते हैं और मैं काम करता हूं तो आपको कहते हैं काम क्यों करते हैं।